आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ। मेढा सातारा जिल्ह्यातील पाचवा ते खेड या राज्यमार्गावरील पावशेवाडी ते मेढा वेण्णा चौक दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व मनमानी सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। एकाच रस्त्यावर ठिकठिकाणी वेगवेगळी रुंदी ठेवण्यात येत असून हे काम नेमके कोणत्या निकषांवर सुरू आहे असा थेट सवाल उपस्थित होत आहे। शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार काम न करता ठेकेदार व संबंधित यंत्रणेच्या सोयीप्रमाणे रस्ता रुंदीकरण केले जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। यामुळे काही नागरिकांवर अन्याय होत असून भविष्यात अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेष म्हणजे या रस्त्याच्या लांबी, रुंदी व गटार व्यवस्थेबाबत माननीय मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक विभाग पुणे यांनी मंजूर केलेला आराखडा अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही। ही बाब संशयास्पद असून प्रशासन जाणीवपूर्वक माहिती दडपून ठेवत असल्याचा आरोप स्थानिक पातळीवर केला जात आहे। या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने मंजूर आराखडा व आदेशाची प्रत देण्याची मागणी केली आहे। ही माहिती न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान या विषयावर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येणार असून प्रशासनाने त्यापूर्वी सर्व कागदपत्रे समोर मांडावीत अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे। विकासाच्या नावाखाली मनमानी चालणार नाही, जनतेच्या हक्काच्या रस्त्यावर प्रयोग करू देणार नाही असा ठाम इशारा देत प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल। श्रीकांत बापू जवळ नगरसेवक विरोधी पक्षनेता मेढा यांनी इशारा दिला आहे। आक्रोश मराठी न्यूजसाठी उपसंपादक मोहन खुडे।